कार्बन हे एक सर्वात महत्त्वाचं मूलद्रव्य आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच काहींचा अभ्यास आपण आज करणार आहोत. विशेषतः दगडी कोळसा, चारकोल आणि कोक ही सर्व कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत. लक्षात ठेवा बरं, हिरा, ग्राफाइट ही कार्बनची स्फटिकी रूपे होती. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण कार्बनच्या या अस्फटिकी रूपांचे इंधन म्हणून होणारे उपयोग, त्यांची उपलब्धता, त्यांचा इतिहास आणि वीज निर्मिती व शुद्धीकरण प्रक्रियेत त्यांचा वापर कसा केला जातो हे देखील पाहणार आहोत. तर सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कार्बन हे एक मूलद्रव्य आहे. त्याचं चिन्ह आहे C, त्याचा अणुक्रमांक आहे 6 आणि त्याची संयुजा आहे 4 आणि कार्बन हा एक अधातू आहे. त्यानंतर अपरूपता म्हणजे काय आणि स्फटिकी व अस्फटिकी अपरूपे कोणती आहेत. जर आपल्याला हे सर्व आठवत नसेल तर आपण अपरूपे म्हणजे काय यासह स्फटिकी आणि अस्फटिकी अपरूपांची थोडक्यात उजळणी करूयात. आता ज्यांचे रासायनिक गुणधर्म बहुतेक वेळा सारखे असतात आणि ज्यांचे भौतिक गुणधर्म भिन्न असतात त्याला अपरूप असं म्हणतात. बरोबर. मग स्फटिक रूपे म्हणजे जर आपल्याकडे हिरा, ग्राफाइट किंवा फुलरिन्स प्रमाणे कार्बनची जर नियमित मांडणी असेल तर त्यांची रचना ही व्यवस्थित असते. भूमिती भिन्न असते. बरोबर. त्यांचे पैलू हे धारदार असतात. बरोबर की नाही. तर त्याला म्हणतात स्फटिकी अपरूप. परंतु जे कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत ना, म्हणजेच नॉन क्रिस्टलाइन अपरूपे, त्याच्यामध्ये असा नियमित 3D नमुना नसतो. म्हणजे त्यांची कार्बनची जी मांडणी असते ती नियमित नसते, त्यांची रचना व्यवस्थित नसते. बरोबर. त्यामुळे त्याला कार्बनची अस्फटिकी रूपे म्हणतात. जर आपण कोळसा पाहिला तर कोळशामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि त्याचबरोबर नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस यांचा अंश असतो. तर लक्षात घ्या, कोळसा हा एक स्थायू आहे आणि त्याचे विविध प्रकार आहेत, ज्यामध्ये निर्मितीच्या प्रमाणानुसार कार्बनचं प्रमाण हे भिन्न असतं. आता निर्मितीचे प्रमाण म्हणजे काय? मुळात कोळसा म्हणजे काय? तर लक्षात घ्या, आपल्याकडे मृत कुजलेले पदार्थ असतात आणि काळानुसार ते पृथ्वीच्या थरांमध्ये खाली खाली जात राहतात. तर सर्वात वरचा जो थर असतो त्याला म्हणतात पीठ आणि हे काहीसं पाण्यासारखे दिसते. आता पीठची रचना कशी असते याबद्दल थोडीशी जास्त माहिती घेऊयात. तर लक्षात घ्या, पीठ हे कार्बनचं एक अस्फटिकी रूप आहे. बरोबर. यात सुमारे 60% कार्बन आणि भरपूर पाणी असतं. जर यात भरपूर पाणी आणि कमी कार्बन असेल तर याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ एकच, की एक चांगलं इंधन म्हणून आपण याचा वापर करू शकणार नाही. कोळसा निर्मितीतील ही एक पहिली पायरी आहे. जेव्हा आपण कोळसा किंवा कार्बन असलेल्या इतर कोणत्याही गोष्टींच्या ज्वलनाबद्दल बोलतो तेव्हा त्यामागील मूळ समीकरण हेच आहे. जर कार्बनचं प्रमाण कमी असेल तर बाहेर पडणारी उष्णता देखील कमी असेल. हे तितकं सोपं आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लिग्नाइट. पहिला होता पीठ, दुसरा लिग्नाइट. आता आपण थोडंसं खोलवर जाऊन याबद्दलची माहिती घेऊयात. तर इथे कार्बनची टक्केवारी वाढते. याचा अर्थ असा की हे एक चांगलं इंधन आहे. बरोबर. जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळं पीठचं रूपांतर लिग्नाइटमध्ये होतं. ठीक आहे. पृथ्वीच्या कवचाच्या खालच्या भागात पुढचा आढळणारा प्रकार म्हणजे बिटुमिनस आणि बिटुमिनस हे सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं इंधन आहे. यामध्ये 70 ते 90% कार्बन असतं. ही कोळसा निर्मितीतील तिसरी पायरी आहे. इथं काय होतं तर इथं जमिनीच्या आतल्या वाढता दाब व तापमानामुळं लिग्नाइटचं रूपांतर बिटुमिनसमध्ये होत असतं. आता यानंतर शेवटचा प्रकार आहे ते म्हणजे अँथ्रासाइट. यात भरपूर कार्बन असतो, जवळपास 95% कार्बन. हे अँथ्रासाइट
सामान्यतः औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरलं जातं. कोळसा निर्मितीतली ही शेवटची पायरी आहे आणि हा अँथ्रासाइट हा खूप कठीण आणि चमकदार असतो. आता मित्रांनो, हा व्हिडिओ थांबवा आणि आपण आतापर्यंत सांगितलेल्या तर्कावरून तुम्ही विचार करून बघा की तुम्हाला या कोळशाचे 4 प्रकार सांगता येतील का? आपल्याकडे अनेक स्तर आहेत, बरोबर? या ज्या पिवळ्या रेषा आहेत आपण इथं काढलेल्या, या काय करतात? या कोळशाचे 4 प्रकार वेगळे करतात. आणि दिलेल्या क्रमांकावरून आपण कोळशाचा कोणता प्रकार असतोय तो ओळखू शकतोय का हे पहा. आणि लक्षात घ्या, हे फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. त्या गोष्टींमधील तर्क समजून घ्या. तसं जर केलं तर ते तुमच्या चांगलं लक्षात राहील. ठीक आहे. आता दगडी कोळसा झाला. आता आपण चारकोलकडे वळूयात. इंग्रजी शब्द चारकोल. चारकोल म्हणजे चरिंग करणं, बरोबर? हे सुद्धा कार्बनचं अस्फटिकी रूप आहे. या चित्रावरून असं दिसतं की यामध्ये खूप छिद्रे आहेत, बरोबर? तर इथं काय होतं पहा, चारकोल एक जीवाश्म इंधन आणि एक कार्बनचं अपरूप आहे. तर आपण जेव्हा सेंद्रिय पदार्थांचे हवेच्या मर्यादित पुरवठ्यामध्ये ज्वलन करतो, आता म्हणाल कोणते सेंद्रिय पदार्थ? तर लाकूड किंवा हाडं. जर आपण लाकूड जाळले तर आपल्याला वूड चारकोल मिळतो आणि जर आपण हाडे जाळली तर आपल्याला बोन चारकोल मिळतो. तर काय होते की इथं आपण ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे इथे सच्छिद्रता निर्माण होते. याचा जो पृष्ठभाग बघतोय ना आपण, या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ खूप जास्त आहे. का? कारण त्याच्यामध्ये खूप पोकळ्या दिसत आहेत, बरोबर? मग ऑक्सिजनचा मर्यादित पुरवठा केल्यामुळे काय होतं, सर्व कार्बन जळत नाही आणि नंतर देखील तो इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. म्हणूनच वूड चारकोल आणि बोन चारकोल जीवाश्म इंधन म्हणून खूप उपयुक्त ठरतात. नक्कीच की या सर्वांमधून भरपूर उत्सर्जन होते, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणून आपल्याला केवळ पैशाच्या दृष्टीनेच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने देखील फायदे आणि तोट्यांचा विचार करावा लागेल. चला, तर आता कोळशाचे काय उपयोग आहेत ते आपण शिकूयात. पहिलं म्हणजे सेंद्रिय पदार्थ शुद्ध करण्यासाठी आपण याचा वापर करतो. आता तुम्ही जर पुढे जाऊन रसायनशास्त्रामध्ये पदवी वगैरे घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला अगदी खोलवर जाऊन हे शिकायचंय की कशा पद्धतीने आपण सेंद्रिय पदार्थ शुद्ध करण्यासाठी कोळशाचा वापर करतो ते. दुसरं म्हणजे जलशुद्धीकरणासाठी कोळसा वापरता येतो. आता जर आपल्याकडे थोडासा चारकोल असेल तर आपण घरी काय करू शकतो बघा. तर एक चारकोल घ्यायचा, ठीक आहे, त्याच्यावरून गढूळ पाणी टाकायचं. हा चारकोल अगदी फिल्टर प्रमाणे काम करेल आणि आपल्याला तळाला स्वच्छ पाणी मिळेल. तर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी हा चारकोल वापरला जातो. हा चारकोल औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा अगदी खूप थंडी असलेल्या ठिकाणी इंधन म्हणून देखील वापरला जातो. त्याचप्रमाणे औष्णिक वीज केंद्रांमध्ये वीज तयार करण्यासाठी आपण कोळसा वापरतो. तर औष्णिक वीज केंद्रामध्ये जर आपण बिटुमिनस ऐवजी अँथ्रासाइड वापरले तर ते खूप अर्थपूर्ण ठरेल. का? कारण अँथ्रासाइडमध्ये 95% पेक्षा जास्त कार्बन असतो. परंतु अँथ्रासाइड मिळवण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या कवचामध्ये खोलवर खाणावे लागेल, बरोबर? तर हे सगळं जर लक्षात घेतलं तर आपल्याला समजून येईल की हा कोळसा कुठून येतो, बरोबर? आणि त्याचे उपयोग काय आहेत ते. आता कोळशाचे इतर काही उपयोग पाहूया. इंधन म्हणून वापरण्याव्यतिरिक्त आपण याचा वापर कोक, कोल गॅस आणि कोल टार बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो. या सर्वांचे वेगवेगळे उपयोग आहेत. आता तुम्ही ओळखू शकता का की ह्या डाव्या बाजूला जे चित्र दिसतंय यामध्ये कोल टार हे द्रव्य कुठं आहे, कोल गॅस हा वायू कुठे आहे? तर कोल गॅस म्हणजे काय? तर कोल गॅस म्हणजे मिथेन, H2 आणि CO2 आणि यांचा वापर इंधन म्हणून देखील केला जाऊ शकतो. ठीक आहे. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कोक, बरोबर? आपण पितो तो कोक नाही बरं का, हा वेगळ्या प्रकारचा कोक आहे. आता हे कोक सुद्धा थोड्याफार प्रमाणात चारकोल सारखंच दिसतंय नाही का? आपल्याला इथे सुद्धा काही छिद्र दिसतात आहेत, बरोबर? पण हे वेगळे. बघा, जेव्हा आपण कोळशातून
कोल गॅस काढून टाकतो तेव्हा उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक म्हणतात. तर लक्षात घ्या, जे कोल गॅस आहेत, कोल गॅस म्हणजे कोणते? मिथेन, हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड. हे जर आपण कोळशातून काढून टाकले तर आपल्याला कोक मिळतो. हे सुद्धा एक चांगलं घरगुती इंधन आहे. कदाचित उद्योगांसाठी नाही, परंतु घरगुती वापरासाठी हे खूप चांगलं इंधन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औद्योगिक उपयोगाच्या दृष्टीने ते एक क्षपनक आहे. मग क्षपनक क्रिया म्हणजे काय? तर लक्षात घ्या, बहुतेक धातू निसर्गामध्ये ऑक्साईड, सल्फाईड किंवा कार्बोनेट यांच्या स्वरूपात आढळतात. या संयुगामधून शुद्ध धातू मिळवण्यासाठी त्यातील ऑक्सिजन किंवा इतर घटक काढून टाकणे आवश्यक असते. आणि ही प्रक्रिया म्हणजेच क्षपन प्रक्रिया. आता याचा संदर्भ आपल्याला लागणार नाही, पण जेव्हा आपण उच्च शिक्षणासाठी रसायनशास्त्र किंवा केमिकल इंजिनिअरिंग शिकू तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व अधिक पद्धतीने कळेल. तर या कोकचा वापर आणखीन आपण कुठं करू शकतो? तर वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस तयार करण्यासाठी. आता वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस काय आहे? तर वॉटर गॅस म्हणजे CO अधिक H2 आणि प्रोड्युसर गॅस म्हणजे काय? CO अधिक H2 अधिक H2O. तर आता आपण जे काही शिकलो याचा थोडक्यात सारांश पाहूयात. तर कोळसा, चारकोल आणि कोक ही कार्बनची अस्फटिकी अपरूपं आहेत, बरोबर? पुढं आपण पाहिलं कोळसा आणि त्याचे विविध प्रकार, जसं की पीट, लिग्नाइट, बिटुमिनस आणि अँथ्रासाइट. आपण जसजसं पृथ्वीच्या कवचात खाली खाली जातो तसतसं उष्णतेमुळे आणि दाबामुळे हे कोळशाचे प्रकार तयार होतात आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये कार्बनची टक्केवारी पण वाढत जाते. पुढं पाहिलं आपण चारकोल आणि त्याचे दोन प्रकार, वूड चारकोल आणि बोन चारकोल. ते कसे तयार होतात? तर अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून चारकोल तयार होतो आणि त्याचा घरगुती इंधन म्हणून आपण वापर करतो. पुढं आपण पाहिलं कोक म्हणजे स्वतः कोळशामधून जर आपण कोल गॅस काढून टाकला तर आपल्याला कोक मिळतो, ज्याचा वापर आपण शुद्धीकरणात करतो, इंधन म्हणून करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धातूंच्या अभिक्रियेमध्ये क्षपनक म्हणून करतो. तर आशा आहे की तुम्हाला हे सर्व काही समजलं असेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.